पोर्शे प्रकरणातील आरोपींवर अल्पवयीन म्हणूनच खटला चालणार असल्याचं समोर आलंय। त्याला प्रौढ आरोपी म्हणून खटला चालवण्याची पोलिसांनी विनंती केली होती न्यायालयाला, पण न्यायालयाकडून ही विनंती अमान्य करण्यात आलेली आहे। त्यामुळे अल्पवयीन म्हणूनच पोर्शे प्रकरणातील आरोपीवर खटला चालणार आहे। त्याला प्रौढ आरोपी म्हणून खटला त्याच्यावर चालवावा अशी विनंती पोलिसांनी न्यायालयाला केली होती, पण न्यायालयाने ही विनंती अमान्य ठरवली आहे, अमान्य केली आहे। या संदर्भातील अधिक माहिती जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी वैभव सोनोने आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। वैभव, पोर्शे प्रकरण एका वेळेला बहुचर्चित होतं, सगळ्या माध्यमातून त्याची चर्चा होत होती। आता पुन्हा हे चर्चेत आलंय कारण की न्यायालयाने अल्पवयीन म्हणूनच खटला चालणार असे आदेश दिलेत। काय अधिकचा तपशील? या सगळ्या प्रकरणामध्ये जो अल्पवयीन आरोपी आहे, या आरोपीला प्रौढ आरोपी अशा पद्धतीने प्रौढ आरोपी समजून खटला चालवावा अशी मागणी जी आहे ती मागणी करणारा अर्ज जो आहे तो पुणे पोलिसांनी ज्युव्हेनाइल जस्टिस बोर्ड अर्थात बाल हक्क न्याय मंडळाकडे केलेली होती। या सगळ्या प्रकरणावर जवळपास 5 सुनावण्या झाल्यानंतर पुणे पोलिसांचा हा अर्ज जो आहे तो या बाल हक्क न्याय मंडळानं नाकारलाय, फेटाळलाय आणि संबंधित आरोपी जो आहे त्याच्यावरती अल्पवयीन म्हणूनच खटला जो आहे तो चालवला जाईल असं त्यांच्याकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे। हे प्रकरण जे आहे ते प्रचंड गाजलेलं होतं आणि अत्यंत उच्चभ्रू वर्तुळातल्या कुटुंबाचा हा मुलगा होता ज्यानं पोर्शे कारनं 2 जणांचा बळी घेतला होता धडक देऊन। या सगळ्या प्रकरणाची मोठ्या प्रमाणावर वाच्यता झाल्यानंतर पोलिसांनी अत्यंत कट कारवाई केलेली होती। अजूनही या प्रकरणातले आरोपी जे आहेत ते तुरुंगामध्ये आहेत। या संबंधित आरोपी जो आहे अल्पवयीन त्याचे आई वडील जे आहेत ते अजूनही तुरुंगामध्ये आहेत। त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये पोलीस हे अत्यंत आक्रमक होते। त्यांनी प्रकरणामध्ये या अल्पवयीन आरोपीला सुद्धा प्रौढ आरोपी म्हणून न्यायालयानं गृहीत धरावा अशी मागणी केलेली होती, मात्र ही मागणी जी आहे ती बाल हक्क न्याय मंडळानं फेटाळून लावली आहे। तर निश्चितच वैभव, त्याला प्रौढ आरोपी म्हणून नाही तर अल्पवयीन आरोपी म्हणूनच त्याच्यावर खटला चालवणार अशी न्यायालयाकडून सांगण्यात आले। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी।